नमस्कार मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत स्थानांतराचे नियम. ह्यालाच इंग्लिशमध्ये ट्रान्सपोजिशन रूल्स असंही म्हणतात. हे नियम आपण समीकरण सोडवण्यासाठी वापरतो. त्यातल्या त्यात एक चल समीकरण जे असतात ते सोडवण्यासाठी आपण ह्या नियमांचा वापर करतो. आता हे 4 नियम पाहण्याआधी आपण काही बेसिक कन्सेप्ट्स पाहूया. आता हे दिलेलं समीकरण आहे. ह्या समीकरणात हे जे चिन्ह आहे हे बरोबरचं चिन्ह आहे. बरोबर चिन्हाची ही डावी बाजू आहे, बरोबर चिन्हाची ही उजवी बाजू आहे. सध्या डाव्या बाजूला काय आहे? x + 4 आणि उजव्या बाजूला काय आहे? 6. डाव्या बाजूला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? लेफ्ट हँड साईड किंवा LHS आणि उजव्या बाजूला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? राईट हँड साईड किंवा RHS. आणि हे बरोबरचं चिन्ह आहे, ह्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? इक्वॅलिटी किंवा इक्वल टू पण म्हणतात. आता हे झालं समीकरणाचं बेसिक कन्सेप्ट. आता पहिला प्रश्न असा येईल की स्थानांतर म्हणजे काय? स्थानांतर म्हणजे ज्यावेळेस एखादी राशी तुम्ही एका बाजूपासून दुसऱ्या बाजूस नेता त्याला स्थानांतर म्हणतात. उदाहरणार्थ एक्सला ज्यावेळेस आपण डाव्या बाजूपासून उजव्या बाजूस नेऊ त्याला आपण काय म्हणू? स्थानांतर. किंवा 4ला डाव्या बाजूपासून उजव्या बाजूस जर आपण नेलं तर त्याला आपण काय म्हणू? स्थानांतर. किंवा 6ला आपण उजव्या बाजूपासून डाव्या बाजूस नेलं तर त्याला आपण काय म्हणू? स्थानांतर. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्यावेळेस स्थानांतर करतो त्यावेळेस राशीचं चिन्ह बदलतं, हे लक्षात ठेवा. उदाहरणार्थ समजा हा 4 आहे, ह्या 4चं हे अधिक चिन्ह आहे. ज्यावेळेस तुम्ही 4ला डाव्या बाजूपासून उजव्या बाजूस नेता त्यावेळेस तो काय होतो? -4 होतो. आता हे झालं बेसिक. आता आपण पुढे काय पाहूया? स्थानांतराचे नियम पाहूया. आता स्थानांतराचे 4 नियम आहेत. पहिला नियम खूप सोपा आहे. ज्यावेळेस अधिक चिन्हाला तुम्ही डाव्या बाजूपासून उजव्या बाजूस नेता तेव्हा तो वजा होतो. दुसरा नियम आहे, ज्यावेळेस तुम्ही वजा चिन्हाला डाव्या बाजूपासून उजव्या बाजूस नेता त्यावेळेस तो अधिक होतो. तिसरा नियम असा आहे की ज्यावेळेस गुणाकार चिन्हाला तुम्ही डाव्या बाजूपासून उजव्या बाजूस नेता तेव्हा तो भागाकार होतो. आणि चौथा नियम आहे, ज्यावेळेस तुम्ही भागाकार चिन्हाला डाव्या बाजूपासून उजव्या बाजूस नेता त्यावेळेस तो गुणाकार होतो. आता हे 4 नियम खूप सोपे आहेत. ह्याचं आपण उदाहरण पाहूयात, त्यानंतर आपल्याला हे अजून चांगल्या पद्धतीने समजतील. जेवढे पण उदाहरण आत्ता आपण पाहणार आहोत त्यामध्ये आपण एक्सची किंमत काढणार आहोत. स्थानांतराचा आपला पहिला नियम काय होता? ज्यावेळेस आपण अधिक चिन्हाला डाव्या बाजूपासून उजव्या बाजूस नेतो त्यावेळेस ते वजा चिन्ह होऊन जातं. आता ह्या नियमाचं आपण एक उदाहरण पाहूया. इथं आपल्याला समीकरण दिलेलं आहे. ह्या समीकरणात आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे. आता समीकरण काय आहे? x + 2 = 3 हे समीकरण आहे. ह्यामध्ये एक्सची किंमत काढायची असल्यामुळे आपण काय करू शकतो? हा जो +2 आहे ह्याला स्थानांतर करू शकतो. स्थानांतर म्हणजे काय? डाव्या बाजूपासून ह्या 2ला उजव्या बाजूस घेऊन जाऊ शकतो. आता स्थानांतर केल्यानंतर ह्याचं चिन्ह काय होईल? बदलेल. म्हणजेच +2 असेल तर +2ला ज्यावेळेस आपण डाव्या बाजूपासून उजव्या बाजूस घेऊन जाऊ त्यावेळेस ते काय होऊन जाईल? -2 होऊन जाईल. आता हे आपण लिहून घेऊया. हा x आहे तसा लिहून घेऊया. हे बरोबरचं चिन्ह आहे तसं लिहून घेऊया. हे 3 आहे तसं लिहून घेऊया. ह्या +2ला स्थानांतर करूया, म्हणजे डाव्या बाजूपासून उजव्या बाजूस नेऊया. ते स्थानांतर झाल्यानंतर काय होईल? -2 होऊन जाईल. हा x आहे तसा, हे बरोबरचं चिन्ह आहे तसं 3 - 2 1, म्हणजे आपल्याला एक्सची किंमत काय भेटेल? 1 भेटून जाईल. आता हा पहिला नियम होता आपला. आता आपण दुसरा नियम पाहूया. दुसरा नियम काय होता? ज्यावेळेस वजेचं चिन्ह डाव्या बाजूला असतं ते डाव्या बाजूपासून उजव्या बाजूला नेल्यानंतर ते काय होतं? अधिक चिन्ह होऊन जातं. आता ह्या नियमाचं एक उदाहरण पाहूया. आता इथं आपल्याला समीकरण दिलेलं आहे, हे सोडवायचं आणि ह्यामध्ये एक्सची किंमत काढायची आहे. आता ह्या समीकरणामध्ये जर आपण पाहिलं एक्सची किंमत काढायची असल्यामुळे आपण हा जो -2 आहे हा डाव्या बाजूपासून उजव्या बाजूस घेऊन जाऊ शकतो, म्हणजे स्थानांतर करू शकतो. आता स्थानांतर करताना त्याचे चिन्ह काय होईल? बदलेल. म्हणजेच -2ला डाव्या बाजूपासून उजव्या बाजूस नेल्यानंतर तो काय होऊन जाईल? +2 होऊन जाईल. ते आपण आधी लिहून घेऊया. हा x आहे तसाच, हे बरोबरचं चिन्ह आहे तसंच, हा 3 आहे तसाच. ह्याला डाव्या बाजूपासून उजव्या बाजूला नेल्यानंतर हा काय होईल? +2 होऊन जाईल. आता हा x आहे तसाच, हे बरोबरचं चिन्ह आहे तसंच, 3 + 2 5, म्हणजे एक्सची किंमत काय होऊन जाईल? 5 होऊन जाईल. तर हा होता आपला दुसरा नियम. आता आपण तिसरा नियम पाहूया.
तिसरा नियम आपला काय होता, ज्यावेळी डाव्या बाजूला गुणाकाराचं चिन्ह असतं ते डाव्या बाजूपासून उजव्या बाजूस नेल्यानंतर ते भागाकार होऊन जातं. आता हा नियम पाहूया आपण. ह्या नियमाचं एक उदाहरण पाहूया. 3x बरोबर 6. आता हे समीकरण दिलेलं आहे. हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे आणि xची किंमत काढायची आहे. आता हे जे 3x आहे ह्याला आपण असंही लिहू शकतो, 3 बिंदू x म्हणजेच 3 डॉट x किंवा 3 गुणिले x. ह्या तिघांचा अर्थ काय असतो, सारखाच असतो. तर इथं मी थोडं सिम्प्लिफाय पद्धतीने लिहितो जेणेकरून आपल्याला हा नियम चांगल्या पद्धतीने समजेल. आता 3x आहे तर मी असं लिहितो 3 गुणिले x. हे बरोबरचं चिन्ह आणि हे 6 आहे तसंच. आता इथं गुणाकार असल्यामुळे आपण काय करू शकतो, आणि xची किंमत आपल्याला काढायची आहे त्यामुळे आपण काय करू शकतो, ह्या 3ला डाव्या बाजूपासून उजव्या बाजूस नेऊ शकतो. ज्यावेळेस आपण ह्या 3ला डाव्या बाजूपासून उजव्या बाजूस नेईल तेव्हा तो काय होईल, भागाकार होईल. म्हणजेच तो उजव्या बाजूला छेदामध्ये जाईल. ह्याचा अर्थ काय आहे ते बघूया आपण. हा x आहे तसंच लिहून घ्या, हे बरोबरचं चिन्ह आहे तसंच लिहून घ्या, हा 6 आहे तसंच लिहून घ्या, आणि हा 3 डाव्या बाजूपासून उजव्या बाजूला न्यायचा आहे आपल्याला. म्हणजेच तो काय होईल, भागाकार होऊन जाईल. तर भागाकार म्हणजेच हा इथं छेदामध्ये जाईल, असं छेदामध्ये त्याला लिहायचं आहे. आता हे पुढं सोडवल्यानंतर इथं काय होऊन जाईल, x हे बरोबरचं चिन्ह, हे सोडवल्यानंतर आपल्याला काय होईल, 2. म्हणजे xची किंमत काय भेटेल, 2 भेटेल. म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, जे बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला असतं, म्हणजे बरोबर चिन्हाच्या उजव्या बाजूला काय 6 आहे, ते सगळं आहे तसंच लिहून घ्यायचं आणि त्याच्या छेदाला आपण काय द्यायचं, इकडची जी पण राशी आपण इथं आणणार आहे ती त्याच्या छेदाला द्यायची. उदाहरणार्थ ह्या उदाहरणात आपण काय केलेलं आहे, 3ला आपण कुठं नेलेलं आहे, छेदात नेलेलं आहे, हे लक्षात ठेवा. आता आपण एक चौथा नियम पाहूया. आपला चौथा नियम काय होता, जर डाव्या बाजूला भागाकार असेल तो उजव्या बाजूला गेल्यानंतर काय होतो, गुणाकार होऊन जातो. ह्याचं एक उदाहरण पाहूया. x/4 बरोबर 3. आता हे समीकरण आहे, हे आपल्याला सोडवायचं आणि xची किंमत काढायची आहे. आता इथं हे खूप सोपं आहे. इथं जर तुम्ही बघितलं तर डाव्या बाजूला काय आहे, डाव्या बाजूला भागाकार आहे, म्हणजे x अंश आहे आणि 4 छेदात आहे. तर जेव्हा भागाकार असतो डाव्या बाजूपासून तो उजव्या बाजूस गेल्यानंतर तो काय होतो, गुणाकार होतो. म्हणजे भागाकाराचा कुठला भाग घ्यायचा, हा जो छेद असतो तो डाव्या बाजूपासून आपण उजव्या बाजूस न्यायचा, उजव्या बाजूस नेल्यानंतर तो काय होईल, गुणाकार होऊन जाईल. आता हे कसं लिहायचं ते पाहूया आपण. हा x जो आहे हो हाय तसंच लिहून घ्या, हे बरोबरचं चिन्ह आहे जे आहे हाय तसंच लिहून घ्या, हा 3 आहे तो हाय तसंच लिहून घ्या. आता गुणिले काय होईल, 4. म्हणजे हा जो छेद आहे 4 डाव्या बाजूपासून उजव्या बाजूस नेल्यानंतर इथं काय होईल, गुणिले होऊन जाईल, गुणाकार होऊन जाईल. ओके. आता हे सोडवून घ्या, हा x आहे तसा इकडे लिहून घ्या, हा बरोबरचं चिन्ह आहे तसं लिहून घ्या, आणि 3 गुणिले 4 म्हणजे 12. म्हणजे xची किंमत काय आली, 12 आली. हे आपले 4 नियम आहेत. हे परत एकदा पाहून घेऊया. डाव्या बाजूपासून ज्यावेळेस आपण अधिक चिन्हाला उजव्या बाजूस नेतो त्यावेळेस ते वजा होऊन जातं, हा पहिला नियम. दुसरा नियम काय होता, ज्यावेळेस डाव्या बाजूपासून वजेचं चिन्ह आपण उजव्या बाजूस नेलं त्यावेळेस ते काय होऊन जातं, अधिक होऊन जातं, हा दुसरा नियम. तिसरा नियम काय होता, ज्यावेळेस गुणाकाराचं चिन्ह डाव्या बाजूस असतं आणि ते उजव्या बाजूस नेलं तर ते काय होऊन जातं, भागाकार होऊन जातं, हा होता आपला तिसरा नियम. आणि चौथा नियम काय होता, जर डाव्या बाजूचं चिन्ह भागाकार असेल ते उजव्या बाजूस नेल्यानंतर ते काय होतं, गुणाकार होऊन जातं, हा होता आपला चौथा नियम. आता आपण थोडे अजून उदाहरण पाहूया, म्हणजे आपल्याला ही अजून चांगल्या पद्धतीने समजून येईल. हे जे 4 नियम आहेत हे आपल्याला चांगल्या पद्धतीने समजून येतील. आपल्याला इथं समीकरण दिलेलं आहे, हे आता आपल्याला सोडवायचं आहे आणि xची किंमत काढायची आहे. हे सोडवण्यासाठी आता आपण स्थानांतराचे जे नियम पाहिलेले आहेत त्याचा वापर करणार आहोत. तर हे समीकरणामध्ये डाव्या बाजूला काय आहे, 3x अधिक 12 आणि उजव्या बाजूला काय आहे, 2x वजा 4 आहे. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, x असलेल्या राशी एका बाजूला आणायच्यात, म्हणजे 3x आणि 2x काय करायचं आहे, एका बाजूला आणायच्यात, आणि संख्या असलेल्या राशी म्हणजे 12 आणि वजा 1 एका बाजूला आणायचं आहे, जेणेकरून आपल्याला हे गणित सोडवण्यासाठी खूप सोपं जाईल. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण तेच करूया की x असलेले राशी एका बाजूला आणूया. तर ते करण्यासाठी आपण काय करूया की इथले जे 2x आहेत हे आपण डाव्या बाजूला आणूया. म्हणजे एखादी राशी जर तुम्ही उजव्या बाजूपासून डाव्या बाजूला आणणार असाल तर त्याचं काय होतं, चिन्ह बदलतं. आता
इथं 2x आहे. आता 2xला कुठलंही चिन्ह नाही, म्हणजे ह्याचं चिन्ह काय असतंय, अधिक असतंय. आता हे जे 2x आहे, ज्यावेळेस तुम्ही उजव्या बाजूपासून डाव्या बाजूला आणाल त्यावेळेस काय होईल, वजा 2x होईल. तर ते आपण कसं लिहू शकतो, इथं लिहून घेऊया. हा 3x आहे तसंच लिहून घेऊया. हे जे +12 आहेत हे आहे तसेच लिहून घेऊया. हा 2x आपण उजव्या बाजूने डाव्या बाजूला आणल्यामुळे इथं काय होईल, वजा 2x होईल. हे बरोबरचं चिन्ह आहे तसंच लिहून घेऊया. आणि इथं फक्त काय राहील, वजा 4 राहील. आता पहिली स्टेप झाली. आता दुसऱ्या स्टेपमध्ये आपण काय करूया, जे ह्या बाजूला काय आहे, ह्या बाजूला हे जो 12 आहे, म्हणजे 12 ही संख्या आहे, हिला आपण डाव्या बाजूला उजव्या बाजूला घेऊन जाऊया. मग काय होईल, ही +12 आहे, ही डाव्या बाजूने उजव्या बाजूला नेल्यानंतर इथं पुढं काय होईल, ते वजा 12 होऊन जाईल. ते आता आपण करूया. मग इकडं काय होईल, 3x, हा वजा 2x आहे तसंच, हे बरोबरचं चिन्ह आहे तसंच, हा वजा 4 आहे तसंच. आता आपण काय करतो आहे, हा +12 डाव्या बाजूपासून उजव्या बाजूला आणतो आहे, त्यामुळे तो काय होईल, वजा 12 होऊन जाईल. आता हे सोडवून घेऊया. आता 3x वजा 2x म्हणजे काय होईल, 1x, बरोबर आहे. आणि हे बरोबरचं चिन्ह आहे तसंच. आता वजा 4 वजा 12 काय होतं, वजा 16 होतो. म्हणजे आपल्याला माहिती आहे, वजा 2 संख्या दिलेल्या असतील आणि त्यांचं चिन्ह जर वजा वजा असेल तर आपल्याला काय करायचं असतं, ह्या 2 संख्येची बेरीज करायची असते. आता 4 आणि 12ची बेरीज 16 येते आणि जे पण आपल्याला उत्तर येतं त्याला कुठलं चिन्ह द्यायचं असतं, वजेचं चिन्ह द्यायचं असतं. आता 1x आहे म्हणजे आपण इथं x लिहू शकतो. 1 गुणिले x म्हणजे x, आणि हे बरोबरचं चिन्ह आहे. आणि हा वजा 16 म्हणजे xची किंमत काय आली, वजा 16 आली. तर अशा प्रकारे आपण काय केलं, स्थानांतराचे नियम वापरून हे गणित खूप सोप्या पद्धतीने सोडवलं. आता अजून एक उदाहरण पाहूया. 9x छेदामध्ये 8 अधिक 1 बरोबर 10. आता हे जे समीकरण आहे हे आता आपल्याला सोडवायचं आणि ह्यामध्ये पण आपल्याला काय करायचं आहे, एक्सची किंमत काढायची आहे. आता जर तुम्ही पाहिलं, हिथं नीट लक्ष द्या, हिथं जी राशी आहेत ह्यामध्ये प्लसचं चिन्ह आहे, त्यामुळे आपण हा 8 इकडं असा नाही आणू शकत. प्लस असेल तर असं नेता येत नाही, हे लक्षात ठेवा. आता आपण हे समीकरण सोडवूया. हे एकदम सिंपल समीकरण आहे. हे सोडवण्यासाठी आपण काय करूया, की हा जो अधिक 1 आहे, हा 1 आपण काय करू शकतो, डाव्या बाजूपासून उजव्या बाजूला नेऊ शकतो, म्हणजे तो काय होईल, वजा 1 होईल. ते अधिक करून घेऊया. हा 9x वरचा हाय तसा, हा 8 आहे तसा लिहून घेऊया. आता हा अधिक 1 आहे, हा डाव्या बाजूपासून आपण कुठं न्यायचा आहे, उजव्या बाजूला न्यायचा आहे. हा डाव्या बाजूपासून उजव्या बाजूला नेल्यानंतर काय होईल, वजा 1 होईल. मग हे बरोबरचं चिन्ह आहे तसंच, हा 10 आहे तसाच. आता हा अधिक 1 डाव्या बाजूपासून उजव्या बाजूला नेल्यावर काय होईल, वजा 1 होऊन जाईल. तर हे सोडून घेऊया. 9x आहे तसा छेदात 8 आहे तसा, हे बरोबरचं चिन्ह आहे तसं, 10 वजा 1 काय होईल, 9 होऊन जाईल. आता एवढं समजलं तुम्हाला. आता पुढे आपण काय करणार आहोत, आता जर तुम्ही नीट पाहिलं तर इथं काय संख्या, इथं भागाकार आहे. आता आपण आधी पाहिलेले नियम, जर भागाकार असेल तर डाव्या बाजूपासून उजव्या बाजूला नेल्यानंतर तो काय होतो, गुणाकार होतो. आता ते करूया. हा 8 काय भागाकार आहे, तो उजव्या बाजूला नेल्यानंतर काय होईल, गुणाकार होऊन जाईल. तर ते सोडवूया. आता हे 9x आहे तसा होईल, हे बरोबरचं चिन्ह, हा 9 आहे तसाच गुणिले 8, म्हणजे इथं हा भागाकार होता आणि उजव्या बाजूला गेल्यानंतर तो काय झाला, गुणाकार झाला. आता मग हे पुढं सोडवून घेऊया. हा 9x आहे तसाच, आणि 9 गुणिले 8 किती होतं आहे, 72. आता परत आपल्याला काय आणलं, 9x बरोबर 72. आता हे आपण सोडवायचं आहे. आता इथं जर तुम्ही बघितलं, हे 9x आहे, ह्याला आपण कसं लिहू शकतो, 9 गुणिले x, आणि हे बरोबरचं चिन्ह आणि हे 72चं आहे तसंच. आता ह्याला आपल्याला सोडवायचं. आता आपला अजून एक नियम स्थानांतराचा काय असतो आहे, की जर गुणाकार असेल तर तो उजव्या बाजूला गेल्यानंतर काय होतो, भागाकार होऊन जातो. आता हे जर सोडवायचं असेल तर आता इथं आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे, त्यामुळे आपण एक्सला तर
डाव्या बाजूपासून उजव्या बाजूला नेऊ नाही शकत. मग आपण काय करू शकतो, राहिलेला कुठलाही 9ला आपण काय करू शकतो, डाव्या बाजूला पासून उजव्या बाजूला नेऊ शकतो. आता ज्यावेळेस आपण गुणाकार डाव्या बाजूला पासून उजव्या बाजूला नेतो तो काय होतो, भागाकार होतो. म्हणजे 9ला आपण डाव्या बाजूपासून जर उजव्या बाजूला नेल्यानंतर तो इथं काय होईल, उजव्या बाजूला भागाकार होईल. तो आता आपण कसा लिहिणार आहोत, हा x आहे तसा लिहायचा, हे बरोबरचं चिन्ह आहे तसं लिहायचं. हा जो 72 आहे हा आहे तसा लिहायचा. आता ह्याच्या छेदामध्ये आपण काय लिहायचं आहे, 9 लिहायचं आहे. म्हणजे तो काय होईल, डाव्या बाजूपासून उजव्या बाजूला येईल त्यावेळेस तो छेदामध्ये जाईल. आता हे सोडवून घेऊया. हा x आहे तसाच आहे आणि हे सोडवल्यानंतर आपल्याला उत्तर काय येईल, 8 येईल. आपल्याला इथं एक समीकरण दिलेलं आहे, हे सोडवायचं आहे आणि हे सोडवण्यासाठी आता आपण काय करणार आहोत, स्थानांतराच्या नियमाचा वापर करणार आहोत. आता ह्या समीकरणामध्ये डावी बाजू जर पाहिली तर काय आहे, 5 गुणिले कंसामध्ये x वजा 3 आणि उजव्या बाजूला काय आहे, 3 गुणिले कंसामध्ये x अधिक 2 आहे. तर आधी आपण काय करूया, ह्याला सोप्या पद्धतीने लिहून घेऊया. आधी इथं लिहून घेऊया 5 गुणिले कंसामध्ये x वजा 3 आणि हे बरोबरचं चिन्ह आहे तसं 3 आहे तसा, त्याचा गुणिले कशावर आहे, कंसामध्ये x अधिक 2. आता ही आपल्याला स्टेप भेटलेली आहे. आता ही परत पुढं सोडवूया. ही सोडवण्यासाठी आपण काय करूया, 5ने ह्या कंसाला गुणूया आणि 3ने ह्या कंसाला गुणूया. आता 5ने ह्या कंसाला गुणल्यानंतर काय येईल, 5ने xला गुणल्यानंतर इथं येईल 5x. हे वजेचं चिन्ह आहे तसं. 5ने 3ला गुणल्यानंतर आपल्याला काय भेटेल, 15 आणि हे बरोबरचं चिन्ह आहे तसं. 3ने ह्या xला गुणल्यानंतर आपल्याला काय भेटेल, 3x. हे अधिकचं चिन्ह आहे तसं. 3ने ह्या 2ला गुणल्यानंतर आपल्याला काय भेटेल, 6. आता जर आपण पाहिलं तर हे समीकरण खूप सोपं झालेलं आहे. डाव्या बाजूला काय आहे, 5x वजा 15 आणि उजव्या बाजूला काय आहे, 3x अधिक 6 आहे. तर आता आपण काय करूया, x असलेल्या राशी एका बाजूला आणूया, म्हणजे 5x आणि 3x एका बाजूला आणूया आणि संख्या असलेल्या राशी एका बाजूला आणूया, म्हणजे वजा 15 आणि 6 एका बाजूला आणूया, जेणेकरून आपल्याला हे गणित सोडवायला सोपं जाईल. तर आपण आधी काय करूया, ही जी 3x आहे हे उजव्या बाजूपासून डाव्या बाजूला आणूया. आता 3xचं जर बघितलं इथं चिन्हच नाही आहे, चिन्ह नाही आहे म्हणजे ह्याचं चिन्ह कुठलं आहे, अधिक चिन्ह आहे. आता ह्या अधिक 3xला उजव्या बाजूपासून डाव्या बाजूला आणल्यानंतर ते काय होईल, वजा 3x होईल. ते आता आपण करूया. हा 5x आहे तसा, हा वजा 15 आहे तसे. आता ह्या 3xला उजव्या बाजूपासून डाव्या बाजूला आणल्यानंतर काय होईल, हा अधिक 3x आहे, उजव्या बाजूला पासून डाव्या बाजूला आणल्यानंतर इथं काय होईल, वजा 3x होऊन जाईल. हे बरोबरचं चिन्ह आहे तसं. हा अधिक 6 आहे, इथं मी अधिक 6 पण लिहू शकतो किंवा 6 पण लिहू शकतो, म्हणजे दोघांचा अर्थ सारखाच असतो. तर मी इथं 6 लिहीन कारण की सोप्या पद्धतीने लिहितो आहे इथं मी. आता इथं जर आपण पाहिलं तर हे समीकरण आपल्याला भेटलेलं आहे. ह्या समीकरणामध्ये आपण काय करू शकतो, हा वजा 15 काय करायचं आहे, डाव्या बाजूपासून उजव्या बाजूला न्यायचा आहे, म्हणजे स्थानांतर करायचं आहे. आता हा वजा 15 आहे, तर डाव्या बाजूपासून उजव्या बाजूला नेल्यानंतर हा काय होईल, अधिक 15 होईल, त्याचं चिन्ह बदलून जाईल. तर हे लिहून घेऊया. 5x आहे तसंच, हे वजा 3x आहे तसेच, हे बरोबरचं चिन्ह आहे तसं. हा 6 आहे तसा. आता वजा 15 डाव्या बाजूपासून उजव्या बाजूला आल्यानंतर काय होईल, अधिक 15 होऊन जाईल. आता परत हे समीकरण आपण सोडवून घेऊया. इथं काय आहे, ह्यांची बेरीज करूया पुढच्या स्टेपमध्ये. मग हे 5x आहे तसेच, हा वजा 3x आहे तसंच, हे बरोबरचं चिन्ह आहे तसं. आता ह्या दोघांची बेरीज केल्यानंतर आपल्याला काय भेटेल, 21 भेटेल. आता हे समीकरण आपल्याला आलेलं आहे, हे आता आपण सोडवूया. इथं जर बघितलं 5x वजा 3x आहे, तर हे 5x वजा 3x केल्यानंतर आपल्याला काय भेटतं आहे, 2x भेटतं आहे आणि बरोबरचं चिन्ह आहे तसं. हा 21 आहे तसा. आता आपल्याला इथं उत्तर काय, इथं हे समीकरण काय भेटलेलं आहे, 2x बरोबर 21 भेटलेलं आहे. हे थोडंसं आता सोप्या पद्धतीने लिहून घेऊया. 2 गुणिले x हे बरोबर आहे, बरोबरचं चिन्ह आणि हे 21 आहे तसंच आहे. आता आपण एक नियम पाहिलेला आहे स्थानांतराचा, तो काय होता, जर गुणाकार असेल डाव्या बाजूला तर तो उजव्या बाजूला नेल्यानंतर काय होतो, भागाकार होतो. आता ह्या समीकरणामध्ये आपल्याला xची किंमत काढायची आहे, त्यामुळे आपण काय करू शकतो, 2ला डाव्या बाजूपासून उजव्या बाजूला नेऊ शकतो. आता 2ला डाव्या बाजूला 2 कसा आहे, गुणाकारामध्ये, तर उजव्या बाजूला गेल्यानंतर तो काय होईल, भागाकारामध्ये जाईल. तर तो लिहून घेऊया. x आहे तसाच, बरोबरचं चिन्ह आहे तसं, 21 आहे तसं. आता ह्या ज्या
छेदामध्ये काय जाईल, 2 जाईल. म्हणजे 2 इथं गुणाकारामध्ये होता आणि तो डाव्या बाजूला गुणाकारामध्ये होता आणि तो उजव्या बाजूला आल्यानंतर तो काय झाला, भागाकारामध्ये गेला. म्हणजेच छेदामध्ये असा आपल्याला लिहायचा असतो. मगाशी आपण बघितलेलं आहे. आता हे पुढं सोडवायला, हे जर पुढं सोडवलं तर पॉईंटमध्ये आन्सर येईल, तर हे उत्तर येईल. तर हे आहे तसंच राहून द्या. म्हणजे एक्सची किंमत काय आली, 21/2 आली. आता तुम्ही पाहिलं असेल आपण स्थानांतराचे नियम वापरून कशा सोप्या पद्धतीने हे समीकरणाची गणितं सोडवू शकतो. स्थानांतराच्या नियमामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे कुठलीही राशी आपण एका बाजूपासून दुसऱ्या बाजूस नेल्यास त्याचं चिन्ह बदलतं. ते म्हणजेच जर एखादी राशी डाव्या बाजूला असेल आणि ती जर उजव्या बाजूला नेली तर त्याचं चिन्ह बदलेल, किंवा एखादी राशी उजव्या बाजूला असेल आणि ती जर डाव्या बाजूला नेली तरी त्याचं चिन्ह बदलेल. आता कुठलं चिन्ह कशाने बदलतं, अधिक असेल तर वजेने बदलेल, वजा असेल तर अधिकने बदलेल, किंवा गुणाकार असेल तर भागाकाराने बदलेल आणि भागाकार असेल तर गुणाकाराने बदलेल. तर हे आहेत स्थानांतराचे हे 4 नियम आणि त्याच्यावरची उदाहरणं आत्ता आपण पाहिली आहेत. अपेक्षा करतो हे तुम्हाला सगळ्यांना समजले असतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.